नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस टू इंटू डी एक्स. मग इथं अंश आणि छेद याच्यामध्ये जे एक्स आहे दोघांचीही पॉवर सेम आहे. ज्यावेळेला अशा प्रकारे दोघांची पॉवर सेम असेल त्यावेळेला या डिनॉमिनेटरला न्यूमरेटरमध्ये ऍडजस्ट करायचं. हे लक्षात ठेवा. स्टेप्स कशा पद्धतीने ऍडजस्टमेंटच्या करायच्या आहेत त्या असेल. मग आता यानं फक्त याला सेपरेट डिव्हाइड करून घ्या. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, याने याला सेपरेट डिव्हाइड केलं तर हे एक्स प्लस टू कॅन्सल होईल. 1 - 2 अपॉन एक्स प्लस टू येणार इथं इंटू डी एक्स. इंटिग्रेशन सेपरेट करा. 1 × dx, त्यानंतर -2 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या. हे असं येणार. आणि आता फक्त याचं इंटिग्रेशन घ्या. इथे येणार एक्स -2, हे 1/x आहे. 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स येते. त्याच पद्धतीनं याचं इंटिग्रेशन हे असेल +c. हे त्याचं फायनल आन्सर. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4x + 3 डिव्हायडेड बाय 2x + 1 इंटू dx. इथं पण अंश आणि छेद या दोन्हीमध्ये एक्सची पॉवर सेम आहे. सो इंटिग्रेशन ऑफ याच्यामध्ये सुद्धा हा जो छेद आहे डिनॉमिनेटर त्याला अंशात ऍडजस्ट करायचा आहे. मग आता इथं मला 4x पाहिजे. आता बघा बरं, जर मी असं मांडलं इथं तर 4x येईल का नाही. 2 × 2 4x येणार. मात्र पुढं काय होतंय बघा, 2 × 1 +2 येते. मला +3 पाहिजे. त्याच्या पुढं +1 लिहा इंटू dx हे असेल. यानं सेपरेट डिवाइड करून घ्या. मग यानं इथं डिवाइड केलं की इथं फक्त 2 शिल्लक राहील. प्लस हे इकडं डिवाइड करून घ्या 1 ला. ते येणार 2x + 1 इंटू dx येणार इथं. आता इंटिग्रेशन सेपरेट करा. कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. हे असेल. या पद्धतीनं आता यांची इंटिग्रेशन घेऊया. 1चं इंटिग्रेशन x येते. येतील. इथं होणार लॉग ऑफ 2x + 1 आणि या 2x + 1 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2. ती इथं मांडा. 1/2 छेदामध्ये घ्यायचं ते. इथे येईल. याला फक्त मी पुढे घेतोय आणि याचं फायनल आन्सर मांडतोय. या पद्धतीनं याचं फायनल आन्सर आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. याच्यामध्ये थोडीशी ऍडजस्टमेंट तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटू शकते, कारण टर्म्स इथं सहजासहजी ऍडजस्ट होणाऱ्या नाहीत. या पद्धतीनं आहे. अंश छेद दोन्ही ठिकाणी एक्सची पॉवर सेम आहे. याचा अर्थ तुम्हाला हा छेद अंशात ऍडजस्ट करावा लागेल. मग त्याच्यासाठी काय करूया, सरळ याला भागाकाराचं चिन्ह वापरून हे भागाकार करून घेऊया सरळ. म्हणजे इथं लिहा 3x - 4. इथं घ्या 5x + 2. तर मला काय पाहिजे, 5x खाली 5x पाहिजे. मग या 3x ला बघा बरं, 5/3 न जर मी मल्टिप्लाय केलं तर बघा 5/3 इंटू 3x. 3 ला 3 कॅन्सल होईल. इथे येणार 5x. त्यानंतर 5/3 इंटू 4 ते होणार 20/3. ते असं येणार. आणि यांची वजाबाकी करायची. हे भागाकाराचं चिन्ह वापरून असं सोडवायचं असते. इथं मायनस होईल. हे मायनस मायनस प्लस होईल. 5x कॅन्सल होईल. 2 + 20/3 होणार आहे. हे किती होते बघा, 2 + 20/3 म्हणजे 3 दुणे 6 आणि 20 म्हणजे 26/3 येणार. बघा लक्षात येते का.
त्यामुळे हे अशा पद्धतीनं करावं लागेल. आणि मग याच्यामध्ये काय करतात, हे जे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी असा जो काही फॉर्म्युला आहे तो वापरायचा. त्यामुळे तुम्ही 5x+2 याच्यासाठी काय लिहू शकताय बघा. 5x+2 म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट असं येतं आणि हे रिमाइंडर ते इथं ठेवून टाका या पद्धतीने. त्यामुळे याच्यासाठी हे लिहायचं आहे ते मी इथं अंशात लिहितोय आता. इंटिग्रेशन ऑफ 5/3 इंटू 3x-4 प्लस 26/3 डिवायडेड बाय 3x-4 इंटू dx हे असेल. 3x-4 न याला सेपरेट डिव्हाइड करून घ्या. कॉन्स्टंट टर्म असतील तर इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, कारण बऱ्याच स्टेप्स होतील त्यामुळे आवरायला पाहिजे आपल्याला. हे 5/3 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घेतलं, इथं फक्त 1 शिल्लक राहील. या ठिकाणी 26/3 त्याला बाहेर घ्या. इंटिग्रेशन ऑफ 1/3x-4 इंटू dx हे असेल. म्हणजेच हे काय येणार, 5x/3 प्लस 26/3 इंटू लॉग ऑफ 3x-4. आणि या 3x-4 ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/3. ते पुढे घेतलं प्लस सी. हे 3 आणि हे 3 एवढा प्रोडक्ट तेवढा फक्त करून घ्या आणि फायनल आन्सर त्याचं लिहून टाका. सो दिस इज इक्वल टू 5x/3 प्लस 3 इंटू 3 हे होणार 9. 26/9 लॉग ऑफ 3x-4 प्लस सी. या पद्धतीने त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x-2 डिव्हायडेड बाय रूट मध्ये x+5 इंटू dx. आता याच्यामध्ये पण साधारणपणे एक्सच्या पॉवर सेम आहेत. आपण हा जो छेद आहे वर्गमुळाच्या आत त्याला फक्त आपण इथं वरती ऍडजस्ट करूया. x+5 आहे त्याला मी लिहितो इथे x+5. -2 आलं पाहिजे, मग पुढे -7 करून बघा बरं सोडवून बरोबर येते का. हे असेल इथं इंटू dx. आता यानं सेपरेट डिव्हाइड करून घ्या. इथं फक्त तेवढं मांडूया आपण, कारण हे सहजासहजी कॅन्सल होत नाहीये. x+5 डिव्हायडेड बाय रूट x+5 इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 7 रूट x+5 इंटू dx. मग इथं काय होईल बघा बरं. आता इथं एक रूट कॅन्सल होईल, त्यामुळे इथं येणार स्क्वेअर रूट ऑफ x+5 इंटू dx मायनस हे 7 इथं बाहेर घेतोय. याला 1-2 मिनिटं तसंच ठेवतोय. हे असं येईल. आता ह्या रूटचं मला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ह्याला मी काय करतोय, ह्याला x+5 असं मांडून घेतोय. मायनस इथं जरा थोडीशी ऍडजस्टमेंट करतोय. इथं काय करतोय बघा, इथं याला 2 न मल्टिप्लाय करतोय आणि 2 न डिव्हाइड करतोय. डिव्हायडेड बाय जी टर्म आहे ती छेदामध्ये पाठवतोय इथं या पद्धतीने. आता इथं आपला x⁴ चा फॉर्म्युला वापरा. पॉवर 1 न वाढवा, 3/2 येणार. तीच पॉवर इथं मांडा. मायनस इथं होणार हे 14. आणि हे काय झाले बघा, 1/2 रूट एक्स. ही रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे याचं डायरेक्ट इंटिग्रेशन येणार रूट x+5 प्लस सी. इथं फक्त किरकोळ सिम्प्लिफिकेशन राहिले तेवढं करून घ्या. फक्त हे 2 वरती येईल. 2/3 हे असं होईल. x+5 मायनस 14 इंटू रूट x+5 प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर येईल.
नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x - 7 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 4x - 1 इंटू dx. दिस इज इक्वल टू, ही टर्म मला वरती आता इथे ऍडजस्ट करायची. इथं कसं घेतलं पाहिजे बघा बरं, 4x - 1 असं त्या ठिकाणी ऍडजस्ट झालं पाहिजे. मग ह्याला आपण 2 मल्टिप्लाय आणि 2 डिव्हाइड करूया, त्याशिवाय ते होणार नाही. इथं बघा, इथं 2 डिव्हाइड केलं आणि ह्याच्यात 2 मल्टिप्लाय करतो याला, आणि मग आपण त्याला ऍडजस्ट करू. 4x - 1 कसं ऍडजस्ट होते बघूया तिथं. हे असेल, सो दिस इज इक्वल टू, हे 1/2 आता तसंच ठेवा बाहेर. यानं 2 आत मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं बघा बरं, इथं येणार 4x, इथं होणार -14 स्क्वेअर रूट मध्ये 4x - 1 इंटू dx. सो दिस इज इक्वल टू, हे 1/2 इंटिग्रेशन मध्ये इथं 4x - 1 घेऊया. -14 आलं पाहिजे, म्हणजे पुढं काय केलं पाहिजे ऍडजस्ट, -13 घेतलं पाहिजे. बघा कशा पद्धतीने टर्म्स येतात ते. आता यांना सेपरेट डिव्हाइड करून घ्या. ऍडजस्टमेंट तेवढ्या फक्त बघा कशा पद्धतीने कराव्या लागतील त्या, कारण व्हॅल्यू चेंज होत राहणार, त्यामुळे तुम्हाला ते जमलंच पाहिजे बेसिक. याने याला डिव्हाइड केलं की आता तुमच्या लक्षात आले, x/√x म्हणजे √x आहे ना, पहिल्या इंटिग्रेशन मध्ये रूट, -13 कॉन्स्टंट आहे त्याला पुढे घेतोय. हे असेल, बघा समजतंय का? त्यामुळे आता हे 1/2 रूट सारखी ऍडजस्टमेंट इथं करणार आहे. इथं पण रूट आहे, त्याला घातांकाच्या फॉर्मॅटमध्ये मांडून घेतोय. म्हणजेच इथं असं लिहूया, 4x - 1 रेस टू 1/2 इंटू dx, मायनस इथं 2 मल्टिप्लाय 2 डिव्हाइड करायचं आहे परत एकदा. 13 इंटू 2 म्हणजे हे 2 मल्टिप्लाय केलं आणि डिव्हायडेड बाय 2 जे आहे त्याला इथं आत पाठवतो. रूटच्या बाबतीत ही ऍडजस्टमेंट लक्षात ठेवा, बरंचसं सोपं होतं काम त्याच्यामुळे. सो दिस इज इक्वल टू, हे 1/2 इंटिग्रेशन मध्ये इथे येणार 4x - 1 रेस टू 3/2 डिव्हायडेड बाय 3/2 मायनस इथे येणार 13×2 = 26. त्यानंतर हे 1/2 रूट आहे, त्यामुळे याचं इंटिग्रेशन येणार रूट 4x - 1. परत या 4x - 1 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 4, ही घ्या इथं डिव्हायडेड बाय मध्ये. बघा लक्षात येते का? आणि मग हे संपेल इथं, प्लस इंटिग्रेशनचं काम सगळं झालेलं आहे. आता याचं सिम्प्लिफिकेशन काय काय होते बघूया अजून. हे 1/2 तसंच 1 मिनिट बाहेर ठेवते, अजून एखादी स्टेप लागली करायला तर करूया, गडबड नको व्हायला. हे 2 इथं वरती 2/3 4x - 1 रेस टू 3/2. त्यानंतर इथं किरकोळ भाग लागेल, 13×2 = 26, 2×4 = 13×26 हे असेल. आता हे 1/2 तेवढं फक्त आत पाठव. 1/2 ने तर मल्टिप्लाय केलं की 2 ला 2 कॅन्सल होईल. 1/3 4x - 1 रेस टू 3/2 मायनस हे 1/2 इथं घ्या, म्हणजे 13/4 इंटू रूट मध्ये 4x - 1 प्लस c, हे त्याचं फायनल आन्सर. तर याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये हिता आपण 4 घेतलं, पण इथं 4 घेतलेलं नाहीये, इथं 4 घ्यावं लागेल, म्हणजे इथं 4 येणार. त्यानंतर मग आता याचं सिम्प्लिफिकेशन होणार. एक काम करतो, इथं शेवटी हे जे 4 आहे, हे 2/3 वर घेतलं ठीक आहे,
हे 4 इथं घेतोय. मग हे टोटल किती होणार बघा, 2 ला 2 कॅन्सल होईल, 312 होणार. फक्त इथं घेतलंय इकडल्या बाजूला, हे राहिले बघा याच्यात. त्याला करेक्ट करूया इथं. तर 1/12 येणार. मग ह्याचं फायनल आन्सर करेक्ट येते बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम. I equal to integration of square root of 1 plus sin 5x into dx. याच्यातली जी टर्म आहे तेवढीच जरा सेपरेट सोडवूया. 1 प्लस साइन 5x इक्वल टू, इथे येणार 1 साठी कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा लिहितोय. कॉस स्क्वेअर 5x अपॉन 2 प्लस साइन स्क्वेअर 5x अपॉन 2, आणि हे जे साइन 2 थिटा आहे त्याच्यासाठी लिहितोय 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. 2 साइन 5x अपॉन 2 इंटू कॉस 5x अपॉन 2, म्हणजे ही टर्म काय होणार आहे तर कॉस 5x अपॉन 2 प्लस साइन 5x अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असेल. आणि त्याला परत जर स्क्वेअर रूट, आपण स्क्वेअर रूटच्या आत जर आपण घेतलं, therefore रूट ऑफ 1 प्लस साइन 5x इज इक्वल टू, याला स्क्वेअर रूटच्या आतमध्ये लिहावं लागेल, त्यामुळं त्याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. ते किती येणार, कॉस 5x अपॉन 2 प्लस साइन 5x अपॉन 2 हे असेल. आता त्या इंटिग्रेशन मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू वापरायची आहे. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस 5x अपॉन 2 प्लस साइन 5x अपॉन 2 dx हे असेल. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos 5x upon 2 into dx plus integration of sin 5x upon 2 into dx. So this is equal to cos चे इंटिग्रेशन ते येणार साइन मध्ये, cos चे इंटिग्रेशन sin 5x upon 2, आणि या 5x upon 2 ची डेरिव्हेटिव्ह ते येणार 5 upon 2 प्लस साइन चे इंटिग्रेशन ते येणार मायनस कॉस डिवायडेड बाय 5x अपॉन 2 ची डेरिव्हेटिव्ह ते येणार 5 अपॉन 2 प्लस सी. आता हे 5 अपॉन 2 इकडे वरती आल्यानंतर हे 2 अपॉन 5 होणार. साइन 5x अपॉन 2 हे प्लस मायनस हे मायनस होणार. हे परत एकदा 2 अपॉन 5 इथं वरती घ्या, असं येईल. तर याच्यातून 2 अपॉन 5 कॉमन घ्या, प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स. इम्पॉर्टंट टाईप हे जरा लक्षात ठेवा. एक इंटिग्रेशनच्या आत कॉस स्क्वेअर एक्स किंवा साइन स्क्वेअर एक्स जर दिलं तर इथं तुम्ही कॉस 2x चा फॉर्म्युला ऍडजस्ट करून घ्यायचा. कॉस 2x चा कॉस स्क्वेअर मधला आणि कॉस 2x चा साइन स्क्वेअर मधला. तुम्हाला इंटिग्रेशनच्या आत आता काय दिलंय, कॉस स्क्वेअर एक्स, तर कॉस स्क्वेअर एक्स मधला कॉस 2x चा फॉर्म्युला मला पाहिजे. मग कॉस 2x इक्वल टू हे काय होणार आहे,
2 cos² x - 1 येणार. हा फॉर्म्युला. याच्यावरून cos² x काढायचा आहे. मग हे 1 इकडे घ्या पहिल्यांदा. 1 + cos2x = 2 cos²x. मग याच्यावरून cos²x = 2 न फक्त इकडे डिव्हाइड करा. तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला पाठ असेल आणि तर तो तुम्ही डायरेक्ट वापरला तरी पण चालेल, काही अडचण नाही. कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते पण मी इथं दाखवलेलं आहे. देअरफॉर I = इंटिग्रेशन ऑफ cos²x च्या ठिकाणी हे येणार 1 + cos2x डिव्हायडेड बाय 2. हे छेदातलं 2 मी डायरेक्ट बाहेर घेतो. 1/2 इंटिग्रेशन सेपरेट करून घेतो. इंटिग्रेशन ऑफ 1 × dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cos2x × dx या पद्धतीने. आता याला सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर I = हे 1/2 तसंच ठेवा. इंटिग्रेशन ऑफ 1 चे इंटिग्रेशन येणार x प्लस cos2x चे इंटिग्रेशन येणार sin2x डिव्हायडेड बाय 2 प्लस c. 2 आत ह्या छेदातल्या 2 आत मल्टिप्लाय करून घ्या. x/2 प्लस sin2x/4 प्लस c असं त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. I = स्क्वेअर रूट ऑफ 2/√x मायनस √x + 3 × dx. आता ह्याला रॅशनलायझेशन करून घ्यावं लागेल. देअरफॉर I = इंटिग्रेशन ऑफ 2/√x मायनस √x + 3 × √x प्लस √x + 3 डिव्हायडेड बाय √x प्लस √x + 3 × dx या पद्धतीने येईल. आता हे सोडवूया ह्याला. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, अंशामध्ये काय फारसा बदल होणार नाहीये, हे असं राहील शिल्लक या पद्धतीनं. छेदामध्ये a + b × a - b, त्यामुळे a² म्हणजे x येणार मायनस b² म्हणजे x + 3 येणार इथं × dx हे असेल. याला फक्त व्यवस्थित सोडवून घ्या. हे बघा काय काय होणार इथं. x - x हे कॅन्सल होईल. इथं -3 येणार. मग ते -2/3 असं करून त्याला बाहेर घेतोय. मग इंटिग्रेशन मध्ये आता काय शिल्लक राहील? √x आणि √x + 3 एवढं शिल्लक राहील. लिहूया पहिल्यांदा आणि मग पुढच्या स्टेपला त्याला सेपरेट करूया. नाहीतर या एकाच स्टेपमध्ये बऱ्याचशा स्टेप्स होतील, परत गोंधळ होईल. हे असं येईल. त्याच्या पुढे आता हे जे √x दिलंय त्याला x⁻½ या पद्धतीने मांडून घेऊया. -2/3 इंटू ब्रॅकेट √x म्हणजेच x⁻½ × dx प्लस इथं x + 3⁻½ × dx हे या पद्धतीने. सो दिस इज इक्वल टू -2/3 इंटू ब्रॅकेट इथे येणार x⁻³ डिव्हायडेड बाय 3/2 प्लस x + 3⁻³ डिव्हायडेड बाय 3/2 प्लस c हे असेल. आता याचं परत थोडं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. हे 2/3 2/3 असं वरती घ्या आणि बाहेर घ्या सरळ त्याच्यातून कॉमन. मांडूया पहिल्यांदा. इथे येणार 2/3 इंटू x⁻³ प्लस इथं पण तसंच येणार 2/3 इंटू x + 3⁻³ प्लस c या पद्धतीने येईल.
मग हे 2/3 बाहेर कॉमन घ्या, म्हणजे बाहेर ऑलरेडी एक 2/3 आहे, -4/9 होईल हे. आणि याचं फायनल आन्सर या पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल साधारण या पद्धतीनंच आहे, थोडा फक्त चेंज आहे त्याच्यामध्ये, किरकोळ अगदी. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3/√7x-2 मायनस रूट 7x-5 इंटू dx या पद्धतीनं आहे. याचंही आपल्याला रॅशनलायझेशनच करावं लागेल. सो दिस इज इक्वल टू, हे 3 पहिल्यांदाच बाहेर घेऊन ठेवतोय, इंटिग्रेशन ऑफ 1 या पद्धतीनं इंटू हे असेल. त्याचं सिम्प्लिफिकेशन करूया. इतर ही तसंच ठेवतोय. अंशात आता या 2 टर्म इकडे एकत्र लिहिल्या पाहिजे, तर √7x-2 प्लस √7x-5 असेल, डिव्हायडेड बाय मध्ये a-b इंटू a+b, त्यामुळे a² - b² येणार. ते येणार 7x-2 मायनस 7x-5 इंटू dx हे असेल. याचं सिम्प्लिफिकेशन इथं काय होतं बघा, 7x-7x होणार, हे कॅन्सल होणार, आणि -2 + 5 होणार हे. मग -2 + 5 म्हणजे 3 येते. मांडूया पहिल्यांदा इथं, तोपर्यंत अजून एक काम करून घेऊया. हे जे अंशात टर्म आहेत त्या टर्म्स अशा कन्व्हर्ट करून घेतोय, आणि इथं डिव्हायडेड बाय 3 घेतोय. आता हे 3 आणि 3 हे कॅन्सल होईल. आणि आता इंटिग्रेशन सेपरेट करून घेऊया. हे असेल. आता याची पॉवर फक्त वाढवा, x⁻² यांचा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथं काय होईल बघा, 7x-2 डिव्हायडेड बाय 3/2, आणि महत्वाचं 7x ची डेरिव्हेटिव्ह 1/7. तसंच इथं पण येणार, मग अशी एका ठिकाणी राहिलं होतं बघा ते 7x-5 इथं पण 3/2 येणार, आणि ह्या 7x ची डेरिव्हेटिव्ह 1/7 इंटू dx. मग हे टोटल एका ठिकाणचं बघा किती होते, हे 2 वरती जाईल, आणि 3 × 7 21 होणार, इथं पण तेच येणार आहे. त्यामुळं 2/21 हे असेल. बघा पाहिजे असेल तर एवढंच इथं सोडूया, हे होणार 2/3 गुणिले 1/7 असं होणार, म्हणजेच 2/21 होणार टोटल याचं. हे दोघांच्यातून कॉमन घेतोय, मग 7x-2 dx. मी इथं कुठं लिहिलं परत आहे बघा, हे असं काहीतरी कुठंतरी वेगळंच काहीतरी होऊन बसते. हे नाही झालं याचं काम, इंटिग्रेशन घेतल्यानंतर ते dx वगैरे काढायचं, dx लिहायचं नाही परत. इथं 3/2 प्लस इथं पण तसंच, कारण हे पूर्ण कॉन्स्टंट सगळं आपण बाहेर घेतलेलं आहे. हे असेल, इंटिग्रेशन घेतल्यानंतर प्लस इथं पण घेतलेलं आहे, त्यामुळे इथं पण लिहायला काही हरकत नाही. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा कसं विचारलंय, f'(x) दिलेलं आहे.
एफ डॅश एक्स साठी ही व्हॅल्यू सांगितली आहे. त्यानंतर एफ ऑफ वन साठी ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर एफ ऑफ एक्स फाइंड आउट करा असं त्यांनी विचारलेलं आहे. आता बघूया, इथं आपल्याला बेसिक फॉर्म्युला तर माहिती आहे की एखाद्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर, म्हणजे जर समजा मी एफ ऑफ एक्स घेतलं, तर एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येणार, एफ डॅश एक्स येणार. तसं एफ डॅश एक्सचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर मला एफ ऑफ एक्स मिळालं पाहिजे. म्हणजे मी इथं पहिल्यांदाच इथं असं लिहितोय, एफ ऑफ एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स इंटू डी एक्स असं तुम्ही लिहू शकताय. त्याला पुढं फक्त एवढंच फक्त लिहित चला, डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन एवढंच फक्त लिहा त्याला. आता याच्यामध्ये त्यांनी जे एफ डॅश एक्स दिलेलं आहे ते आपण इथं मांडूया. तेच त्यांनी सांगितलंय एक्स मायनस पी अपॉन एक्स क्यूब, ह्याला ब्रॅकेटमध्ये टाकतोय, इंटू डी एक्स, दिस इज इक्वल टू, ह्याला सेपरेट करून घ्या इथं, एक्स इंटू डी एक्स -3 बाहेर घेतोय इथं, आणि हे जे एक्स क्यूब आहे त्याला वरती घेतोय, एक्स रेस टू -3 इंटू डी एक्स. याचं इंटिग्रेशन येणार एक्स स्क्वेअर अपॉन 2 -3, ह्याची पॉवर 1 न वाढवा, म्हणजे एक्स रेस टू -2, तेच इथं डिव्हायडेड बाय मध्ये मांडा. इंटिग्रेशनचं काम झालेलं आहे, पुढं प्लस सी लिहा. याचं सिम्प्लिफिकेशन, सो दिस इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2, हे मायनस मायनस इथं प्लस होईल. त्यानंतर इथं लिहितोय 3/2, आणि हे जे एक्स रेस टू -2 आहे त्याला छेदामध्ये घेतोय, हे असं येईल. हे तयार झालं तुमचं एफ ऑफ एक्स. मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. आता त्याने एक व्हॅल्यू सांगितले बघा, एफ ऑफ 1 इक्वल टू 11/2 सांगितले. आता याच्यात वापरूया, व्हेन एक्स इक्वल टू 1 काय होणार, इकडे येणार एफ ऑफ 1 इज इक्वल टू, बाकी सर्व एक्सच्या ठिकाणी 1 लिहायचं आहे, 1 चा स्क्वेअर अपॉन 2 प्लस 3/2, 1/1 चा स्क्वेअर प्लस सी. एफ ऑफ 1 किती आहे, 11/2 आहे, म्हणजेच हे होणार 1/2 प्लस इथे येणार 3/2 प्लस सी येणार. हे टोटल बघा बरं सोडवून आता किती होईल त्याला. जर मी 2 न मल्टिप्लाय केलं सरळ सगळ्याला, तर 11 इक्वल टू 1 + 3 एवढं शिल्लक राहणार, म्हणजे येणार 4 प्लस 2c हे असं येणार. म्हणजेच हे सोडवून बघा बरं, 2c इक्वल टू 7 होणार, c इक्वल टू 7/2 होणार. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये वापरा. देअरफोर त्याचं सिम्प्लिफिकेशन 3/2 असं करावं लागेल. ठीक आहे. देअरफोर एफ ऑफ एक्स इक्वल टू, बघा इथं काय काय आहे. पहिलं आहे x²/2, ठीक आहे. दुसरं 3/2x² हे असेल, आणि प्लस सी ची व्हॅल्यू 7/2. या पद्धतीनं ते फायनल इक्वेशन इथं लिहितोय मी, फ्रॉम इक्वेशन 1. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशन सोडवण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये या 3 बेसिक मेथड्स आहेत, सबस्टिट्यूशन मेथड, बाय पार्ट्स मेथड आणि बाय पार्शल फ्रॅक्शन. हळूहळू आपण प्रोसेस करत जाणार आहे. सगळ्या मेथड्स इम्पॉर्टंट आहेत परीक्षेसाठी, प्रॉब्लेम्स त्याच्यावरती येतात, त्यामुळे हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मग याच्यातली जी पहिली मेथड आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, त्याच्यासाठी हा इम्पॉर्टंट थेरम आहे. हा थेरम सुद्धा परीक्षेमध्ये विचारतात. काय सांगितले बघा, x इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ टी, देन इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स, हे असं दिलेलं आहे बघा. एफ ऑफ फाय ऑफ टी, त्याच्या पुढे फाय डॅश टी आहे आणि डी टी. हे कसं सोडवायचं वगैरे बघूया आता आपण याच्यामध्ये.
पहिलं त्यांनी जे दिलेलं आहे वाक्य ते लिहून घेऊया. गिव्हन दॅट x equal to phi of t is a differentiable function of t. याचे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होते, ह्याचे जर डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी जर केलं आपण, तर हे काय होणार, dx अपॉन dt इज इक्वल टू फाय डॅश टी येणार. मग याच्यावरून dx इक्वल टू फाय डॅश टी इंटू डी टी हे असेल. आता आपण इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स त्याच्यासाठी कन्सिडर करूया. एक तयार झालेलं जे काही इक्वेशन आहे ह्याला मी इक्वेशन नंबर 1 टाकतोय. assume that इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स इक्वल टू, याचं इंटिग्रेशन मी कन्सिडर करतोय कॅपिटल एफ ऑफ एक्स. जर याचं इंटिग्रेशन हे कॅपिटल एफ ऑफ एक्स असेल, तर कॅपिटल एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हे तुम्हाला ओरिजिनल फंक्शन मिळेल स्मॉल एफ ऑफ एक्स. बघा लक्षात येते का? मात्र जर तुम्ही हीच डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी कन्सिडर केली, तर मग काय होणार बघा बरं, डी अपॉन टी टी ऑफ एफ ऑफ एक्स असं जर मी घेतलं, तर मग मला काय करावं लागेल, पहिल्यांदा या एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावी लागेल आणि परत पुढं एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी असं घ्यावं लागेल मला. एक्झाम्पल पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो इथं. समजा आपण साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह घेतली, ती आपण काय लिहिणार आहे, कॉस एक्स लिहिणार. बघा, पण याच साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह जर मी विथ रिस्पेक्ट टू टी लिहिली, तर मग काय करावं लागेल, पहिल्यांदा साइनची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहितो आपण, म्हणजे कॉस एक्स झालं, आणि परत एक्स ची डेरिव्हेटिव्ह पुढं विथ रिस्पेक्ट टू टी लिहितो. तसं सेम काम तुम्हाला इथं करावं लागेल. बघा लक्षात येते का कशा पद्धतीनं आहे ते. मग इथं काय काय येणार बघा बरं. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन कसं होतंय, देअर फोर डी अपॉन डी टी ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, याची डेरिव्हेटिव्ह हे बघा इथं तयार आहे, हे येणार स्मॉल एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स अपॉन डी टी येणार. मग याच्यावरून परत पुढं देअर फोर डी अपॉन डी टी ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, ह्याच्यात आता ते सबस्टिट्यूशन केलेला जो पार्ट आहे तो त्याच्यामध्ये वापरूया. बघा बरं, एक्स इक्वल टू काय सांगितलंय, फाय ऑफ टी सांगितले, ते इथं घेऊया. तर ते इथे येणार या बाजूला एफ ऑफ फाय ऑफ टी, आणि डीएक्स अपॉन डी टी म्हणजेच कोण आहे, फाय डॅश टी आहे. मग याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आहे, याच्याकडे लक्ष द्या. एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी जर हे येत असेल, तर याचं इंटिग्रेशन कॅपिटल एफ ऑफ एक्स आलं पाहिजे. त्याला म्हणायचं फक्त बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. मग बघा बरोबर, बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन तुम्हाला काय मिळणार आहे, इकडल्या बाजूला मिळणार एफ ऑफ एक्स, आणि इकडल्या बाजूला हे सगळं पूर्ण लिहायचं आहे इंटिग्रेशनच्या आत, एफ ऑफ फाय डॅश टी, सॉरी फाय, एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश टी, आणि विथ रिस्पेक्ट टू टी इंटिग्रेशन घ्यायचं आहे, त्यामुळे हे इंटू डी टी हे असे येणार. तोपर्यंत कॅपिटल एफ ऑफ एक्स जरा वरती बघा मांडून ठेवले आपण, हे बघा इथे कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ स्मॉल एफ ऑफ एक्स.
इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स into dx is equal to integration of f of phi of t into phi dash t into dt. याच पद्धतीनं थेरम आहे का बघून घ्या. त्याला आपण इथं खालीच घेऊया, म्हणजे शेजारी शेजारी ठेवून आपण त्याला चेक करून बघू बरोबर आले किंवा नाही ते. बघा आता इथं एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश टी इंटू डी टी, या पद्धतीनं हा थेरम व्हेरीफाय होईल. तर या थेरम वरती बेस्ड कोरोलरी, फर्स्ट कोरोलरी बघा, हे आपण ऑलरेडी वापरले, फक्त आता इथं त्याची सिद्धता आहे. तर एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स येते, तर एफ ऑफ ए एक्स प्लस बी याचं इंटिग्रेशन असं येते. हे सिद्ध करायचं आपल्याला. त्यांनी जे प्रूव्ह दॅट विचारलेलं आहे त्याच्यामध्ये मी सबस्टिट्यूशन एल एच एस मध्ये सबस्टिट्यूशन करतो. पहिल्यांदा एल एच एस आपण लिहून घेऊ. एल एच एस इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी इंटू डी एक्स. मग याच्यामध्ये पुट ए एक्स प्लस बी इज इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, डेरिव्हेटिव्ह घ्या त्याची, ए इंटू डी एक्स अपॉन डी टी, बी ची डेरिव्हेटिव्ह 0, टी ची डेरिव्हेटिव्ह 1, देअरफॉर डी एक्स इक्वल टू, हे ए इकडं पाठवा, 1 अपॉन ए इंटू डी टी. या पद्धतीने चेंजेस होतील. आता या एल एच एस मध्ये हे सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर एल एच एस इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी च्या ठिकाणी टी लिहायचं आहे, आणि dx च्या ठिकाणी 1 अपॉन ए इंटू डी टी येणार, म्हणजेच 1 अपॉन ए ला इकडे बाहेर घेतोय, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी इंटू डी टी. आता त्यांनी थेरम मध्ये काय सांगितलेलं आहे ते बघा. त्यांनी वरती असं सांगितलेलं आहे की एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स येते. जर आपण व्हेरिएबल बदललं तर फॉर्म्युला बदलत नाही, त्यामुळे एफ ऑफ टीचं इंटिग्रेशन जी ऑफ टी येणार. मग त्या पद्धतीने करून घेऊया. इथं पुढे एफ ऑफ टी आहे फक्त, त्याचं इंटिग्रेशन येणार जी ऑफ टी प्लस सी. मग टी काय आहे परत एकदा बघा, टी आपलं बेसिक सबस्टिट्यूशन आहे, ए एक्स प्लस बी, इथं वापरा टीच्या ठिकाणी. सो दिस इज इक्वल टू 1 अपॉन ए इंटू जी ऑफ ए एक्स प्लस बी प्लस सी. त्यामुळे हे या पद्धतीनं व्हेरीफाय होईल. बघा इथं फायनल त्याचा रिझल्ट तोच आहे. या पद्धतीने त्याचा आन्सर येत आहे. हा फॉर्म्युला तुम्ही ऑलरेडी वापरलेला आहे. बघा आठवतंय का आपण काय केलं होतं, ए एक्स ची डेरिव्हेटिव्ह घेतली होती आणि ती डेरिव्हेटिव्ह इथं डिव्हायडेड बाय मध्ये मांडली. कुठं 7x आलं होतं, त्याची डेरिव्हेटिव्ह 7 ती छेदामध्ये घेतली होती. तोच हा थेरम आहे, तो आत्ता इथं प्रूव्ह झालेला आहे. नेक्स्ट कोरोलरी जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच घेतोय. तर याच्यामध्ये एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकताय की डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे, तर त्याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी असं येते. अतिशय महत्वाचा फॉर्म्युला, हे आपण डायरेक्ट यूज करणार आहे, त्यामुळे हे जरा व्यवस्थित बघा. त्यांनी जे काही दिलेलं आहे त्याला मी असं मांडून घेतोय, आय इक्वल टू या पद्धतीने. मग इथं सबस्टिट्यूशन करा, पुट एफ ऑफ एक्स, इथं जे डिनॉमिनेटर मध्ये जे टर्म आहे त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन करायचं. पुट एफ ऑफ एक्स इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, एफ डॅश एक्स dx अपॉन dt, टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी येणार 1, देअरफॉर एफ डॅश एक्स dx दिस इज इक्वल टू dt हे असे येणार.
मग त्याच्यामध्ये आता ते चेंजेस करून घेऊया. देअर फोर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स डी एक्स म्हणजे डी टी येणार, आणि एफ ऑफ एक्स म्हणजे टी येणार. म्हणजेच थोडक्यात हे असं आहे, 1/t इंटू डी टी. मग लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x, मग 1/xचं इंटिग्रेशन लॉग एक्स. त्या पद्धतीने इथे येणार लॉग टी प्लस सी, आणि टी ची व्हॅल्यू आहे एफ ऑफ एक्स प्लस सी. या पद्धतीने ते व्हेरीफाय होईल. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा.